मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कोबीचे कोफ्ते करूया। एकदम झटपट आणि चविष्ट आणि झणझणीत अशी ही कोफ्तेची भाजी होते। तर आपण आज बघूया कोबीच्या कोफ्तेसाठी लागणारे साहित्य। कोबी आपण कांदा आणि टोमॅटो वाटून घेणार आहे आणि ह्याच्यात तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला हे आणि लसूण, आलं आणि मीठ। एकदम कमी साहित्यात झटपट होणारी एकदम चविष्ट ही भाजी आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकू मिक्सरमध्ये। टोमॅटो कांदा टाकून घेऊया। कांदा टाकला, टोमॅटो टाकून घेऊया आणि हे आलं आणि लसूणची हे सगळं वाटून घेऊया। आपण हे पेस्ट करून घेतले ते वाटून घेतो ते आपण तेलात टाकूया। आपण तेल तापत ठेवले, त्यात जिरं टाकले, ते तडतडलं की आपण याच्यात घेतलं ते तेलात टाकलं। हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर, बेडगी मिरची आणि हळद, धणे पावडर आणि धणे जिरे पावडर आणि गरम मसाला हे टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया आणि हे आपण तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे तो कांदा, लसूण आणि टोमॅटो ते शिजणार थोडा वेळ। आता आपण कोफ्ते करायचं साहित्य बघूया। कोबी ना बारीक चिरून घेतलंय आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली, तिखट घेतलंय, हळद घेतलंय, मीठ आहे। हे आता आपण एक एक करत सगळं मिक्स करूया। आता बघा आपण हे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटलेलं टाकूया, हळद टाकूया आणि तिखट टाकूया आणि मीठ टाकूया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले। आता आपण याच्यात कॉर्नफ्लोअर टाकूया, 4 चमचे तांदळाचं पीठ। आता हे आपण सगळं व्यवस्थित आणि पाणी लागलं तरच त्याच्यात टाकूया। भांड्यातलं पाणी मी विसळून घेतलं, मिक्सरचं पाणी ते थोडं टाकते आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे सैज जर वाटलं तर तुम्ही त्याच्यात कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ थोडं मिक्स करू शकता। असे आपले ते बॉल्स व्हायला हवे। ठेवले मंचुरियन ते एक त्याच्यात टाकते, असे करून काढूया। काही तेल सुटते, आपण ते पाणी टाकते आणि याला छान उकळू द्यायचं। उकळू आल्यानंतर आपण हे केलेले हे कोफ्ते टाकूया त्याच्यात। न टाकता पण एकदम चमचमीत, खमंग, चविष्ट अशी भाजी होते। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये